नमस्कार, अनिशा's रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्त अशी चापची भाजी। जसं रेस्टॉरंटमध्ये भाजी मिळते सेम तशीच भाजी आज आपण करणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि सुंदर अशी भाजी होते। आपण फक्त चापची भाजी केलेली आहे, मटणाचे जे चाप असतात त्याची भाजी केलेली आहे आणि त्यासोबत आळणी रस्सा आणि भाजी खूपच सुंदर तुम्हाला दिसतच असेल। किती मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि खूप छान अशी भाजी झालेली होती। तुम्ही हीच रेसिपी सेम मटण पूर्ण घेतलं तरी पण चालेल, मटणाचे पीस घेऊन केलं खूप सुंदर होते आणि मस्त होते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबरं आहे, 1 वाटी खोबरं मी स्लाइस करून कट करून घेतलेलं आहे। ते खोबरं आहे ते कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 1 चमचाभर तेल टाकून मी ते छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मीडियम साइजचे 4 कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण गोल्डन भाजून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती। कांदे भाजून झालेले आहेत, त्यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकायचा आहे, ते छान असं परतून घ्यायचं आणि हे आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। त्यानंतर आता आपण चाप आहेत ते त्याचा आळणी रस्सा करूयात। त्यासाठी कुकरमध्ये मोठे 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकायचा आणि कांदा गोल्डन होईपर्यंत छान असं परतून द्यायचा, कच्चा राहून द्यायचा नाहीये। कांदा गोल्डन होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। चाप आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण आता हळद टाकूयात। मी इथे 1 चमचा हळद यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही चापच्या ऐवजी डायरेक्ट पीस जरी घेतले फक्त मटणाचे तरी पण चालेल, सेम रेसिपी तुम्ही फॉलो करा, पण आपण चाप घेतलेले आहेत फक्त। त्यानंतर इथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। हे 1 किलो चाप आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायचा आहे कांदा, आणि जे चापमध्ये आपण हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हळदीने आणि मिठाने याला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये डायरेक्ट गरम पाणी टाकलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाहीये, पण मिठामुळे याला पाणी सुटतच आहे तर ही खाली अजिबात लागणार नाही। त्यामुळे एका प्लेटमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। पाणी गरम झालेलं आहे, बबल्स आले की त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। या प्लेटमध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं होतं, ते पाणी गरम झालं की आपण कुकरमध्ये टाकणार आहोत। सेम आणखी 1 ग्लास मी पाणी गरम करून घेत आहे। ते गरम पाणी झालं की आपण ते पुन्हा कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती 5 शिट्ट्या याच्या करून घेऊयात। आता आपण कांदा आणि खोबरं आहे ते मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊयात। तर कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि त्याची पेस्ट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पेस्ट करून घेतलेली आहे आणि कुकरच्या देखील 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण चेक करूयात की मटण शिजलेले आहे की नाही, म्हणजे आपले चाप जे शिजलेले आहेत की नाही, त्यासाठी कुकरचं झाकण उघडलेले आहे आणि तुम्ही बघू शकता त्यातला 1 चाप घ्यायचा आहे आणि चमच्याने फक्त प्रेस करून बघायचं आहे, तो लगेचच तुटत आहे, म्हणजेच आपलं मटण आहे ते बरोबर शिजलेलं आहे। आता आपण भाजी करून घेऊयात। तर भाजी करण्यासाठी इथे कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकायचं आहे। खूप जास्तही तेल टाकायचं नाहीये, कारण मटणाला तेल नंतर सुटतंच, त्यामुळे खूप जास्त तेल टाकलेलं नाहीये। त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे आहेत ते स्लाइस करून हे आपण कांदे यामध्ये तळून घेणार आहोत। याने खूप छान असं टेक्स्चर येतं भाजीला आणि टेस्ट सुद्धा खूप सुंदर लागते, त्यामुळे कांदा हा नक्कीच तळून टाका। कांदा हलका असा ब्राऊन झाला की आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये पेस्ट टाकायची आहे आणि ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती। जोपर्यंत या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत ती परतून घ्यायची आहे, म्हणजे ती मस्त अशी परतल्या जाते आणि भाजी तितकी सुंदर होते। लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण 1 मोठा चमचा मीठ टाकलेला आहे, त्याने लवकर मसाल्याला तेल सुटतं। आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला साईडने आणि साईज ही कमी झालेली आहे मसाल्याची। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात। 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, 1 मोठा चमचा
काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि रेडीमेड मटन मसाला आहे तो मी टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये जो तळलेला आपण कांदा आहे तो टाकून घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तळलेल्या कांद्यासोबत। तुम्ही नक्कीच तळलेला कांदा यामध्ये टाका, खूप सुंदर टेस्ट येते आणि टेक्स्चर ही खूप छान असं येतं भाजीला। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की जो आपला अळणी रस्सा आहे त्यामधले थोडासा अळणी रस्सा आपण काढून ठेवलेला आहे आणि पीस खाण्यासाठी, आणि बाकी आहे तो पूर्ण आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये टाकलेलं आहे पूर्ण पाणी आणि ते, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खूप जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी किंवा मसाला जास्त करून ॲड करू शकता, पण आपण जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम अशी भाजी केलेली आहे। तुम्हाला हवी तशी भाजी करा। आणि आता हे आपण उकळी काढून घेतलेली आहे, 10 मिनिटं मीडियम गॅसवरती मी उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकूयात आणि भाजी एकदा मिक्स करून घेऊयात। आणखी 5 मिनिटं स्लो गॅसवरती ह्याला उकळी काढून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी तरी येते आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मीडियम रस्सा झालेला आहे, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही। आता आणखी 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, आहा मस्तच, तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे, खूपच सुंदर असा कलर आलेला आहे, अप्रतिम। आता आपण गॅस ऑफ करूयात आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते। तुम्ही बघू शकता मस्तच, तुम्हाला मी सांगितलं मटणाला आणखी तेल सुटतं आणि किती मस्त असं वरती तरी आलेली आहे, खूपच सुंदर। आणि रस्सा पण आपला एकदम व्यवस्थित असा परफेक्ट झालेला आहे। 1 किलो चाप आपले रेडी आहेत। आता तुम्हाला मी हे सर्व करून दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता अळणी रस्सा, आपली मस्त चापची भाजी, कांदा, लिंबू, आहा मस्तच, त्यासोबत भाकरी। आणि शज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। थँक्यू।